भासत आहे। मात्र असं असताना सरकार म्हणते कुठेही तुटवडा भासत नाही। आणि यातच आता वाद जो निर्माण झाला तो म्हणजे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या सणासाठी थेट आता गॅस उपलब्ध करून देण्यासाठी पत्र अन्नपुरवठा मंत्री यांना दिलेलं आहे। आणि छगन भुजबळ यांना जे पत्र देण्यात आले त्याच्यानंतर पाहिलं तर जैन समाजाने देखील मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे देखील उपकार मानले आहेत। मात्र या संदर्भात मनसे देखील आक्रमक झालेली आहेत आणि त्यांनी थेट आता मंगलप्रभात यांच्या विरोधात तक्रार आणि गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। त्याचं कारण काय आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दिनेश पुंडेसह अनेक पदाधिकारी आहेत, महिला देखील आहेत, ज्यांना गॅसची खरोखर कमतरता भासते। अशा लोकांसाठी गॅस सरकार ज्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या पद्धतीने एजन्सी करून देत नसल्याचा देखील आरोप त्यांच्याकडे आहेत। आपण त्याच्याशी बात करणार आहे। पत्र स्वीकारलेलं आहे पोलिसांनी, एकंदरीत पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे? मंत्री मंगलप्रभात लोढांच्या विरोधात तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे। बघा, मंत्री मंगलप्रभात लोढांनी गॅसचा काळाबाजार केला आहे, गॅस सिलेंडरचा, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि या पत्रामध्ये पण आम्ही तेच लिहिलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण पोलिसांना आम्ही दिलेले आहेत की त्यांनी कशा प्रकारे काळाबाजार केला आहे आणि आता काळाबाजार करणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली आहे। आता बघूया प्रशासन काय करतं त्याच्यावर। काळाबाजार असा शब्द तुम्ही उल्लेख केला, त्याचे काय पुरावे आहे का काय? एकंदरीत काय तुमच्याकडे एक असं दुसरं एक पत्र आहे जे एका जैन मंडळाने लोढांना दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला 10 सिलेंडर उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो। मग लोढांनी हे दाखवून द्यावं की हे 10 सिलेंडर त्यांनी कशा प्रकारे उपलब्ध करून दिले। त्यांनी जर लिगल मार्गाने उपलब्ध करून दिले असतील तर विषय संपला, पण त्यांनी जर इलिगल मार्गाने उपलब्ध करून दिले असतील तर म्हणजे काळाबाजार झालाच ना। हीच आमची मागणी आहे। हे काळाबाजार करतात, पोलिसांनी चौकशी करावी। मात्र सण सुरू आहे जैन समाजात, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना कुठेतरी पाठिंबा द्यावा, या त्यांच्यासोबत उभं राहावं आणि अशा टाइम कुठे त्रुटी निर्माण नको यासाठी त्यांनी पत्र दिल्याची माहिती। बघा, 2-3 दिवसापूर्वी रामनवमीचा उत्सव झाला। रामनवमीचे भंडारे सगळीकडे होतात। मग लोढा यांनी राम मंदिर म्हणजे रामनवमीच्या उत्सवाच्या ठिकाणी का ना पत्र दिलं, तिथे का ना गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले। म्हणजे धार्मिक तेढ, जातीय तेढ हे लोढा निर्माण करतायत आणि आम्ही तसा आरोप पण याच्यामध्ये केलेलाच आहे। मात्र जर पोलिसांनी जर ॲक्शन घेतली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार मनसे पक्षाचं? बघा, मनसे पक्षाचं पुढचं पाऊल काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे पोलीस त्यांची ॲक्शन घेतील आणि नाहीच घेतली तर बघूया, आम्ही आहोतच तयार सगळ्या गोष्टींना। नक्कीच या ठिकाणी महिला देखील आहेत, त्यांच्या देखील बातचीत करणार आहोत। मॅडम, काय सांगाल? पत्र दिलेलं आहे, गॅस तुटवडा, गृहिणी आहात, घर कसं चालवायचं, स्वयंपाक कसा करायचा, किती दिवसाला काय लागणार आहे ते तुम्हाला माहिती असतं। मात्र पत्रामुळे कुठे आता वाद सुरू झाला। काय असतं माहिती आहे, आम्ही जेव्हा आम्हाला सांगितलं जातं की आमचा एकदा डिलिव्हरी 7 तारखेला झाली असेल तर आम्हाला 21 ते 25 दिवसाचा कालावधी असतो की आम्ही त्या तारखेला आम्ही तो फोन करायचा। मग नंतर आम्ही वाट बघायची, मग तोपर्यंत आमचा गॅस संपलेला असणार आहे, एक गॅस आमचा संपलेला असणार आहे, तोपर्यंत आम्ही दुसरा गॅस येण्याची वाट बघत बसायची। मग आम्ही घरात संपलेल्यानंतर आम्ही घरात खायला काय घालायचं हा आम्हाला टेन्शन असतो। आणि ह्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी त्यांच्या फक्त जैन समुदायासाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला की तुम्ही आमच्याकडे मागा, आम्ही तुम्हाला देतो आहे। दुसरी गोष्ट, फक्त जैन समुदायांनी त्यांना निवडून दिलं आहे का? मला हा प्रश्न आहे। आमच्या ताईंनी पण हा मगाशी प्रश्न म्हणजे सांगितले केलेला की फक्त जैन समुदायांनी फक्त ह्यांना निवडून दिलं, आमदार केलं, की आम्ही मराठी समाजाने पण त्यांना सपोर्ट करून त्यांना निवडून दिलं? त्यांना 3 वर्ष आम्ही सपोर्टला होतो, आमच्या साहेबांनी सांगितलं होतं त्यांना सपोर्ट म्हणून राहावा। आम्ही त्यांना 3 वर्ष सपोर्ट करून त्यांना निवडून दिलं, आमदार बनवलं। आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्हाला डावलून एखाद्या जैन समुदायाला तुम्ही 10 सिलेंडर उपलब्ध करून देताय, ही खरंच शर्मेची बाब आहे त्यांच्यासाठी। नक्कीच या ठिकाणी काही गृहिणी त्यांच्या देखील बातचीत करणार आहोत। त्यांनी म्हणलं की आम्ही निवडून दिलेलं आहे। मग कुठंतरी दुजाभाव होतो की काय? मराठी जैन आणि येणाऱ्या काळात आता पाहिलं सिलेंडरवरनं एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या झाडाला सुरुवात होती। अर्थातच दुजाभाव होतच आहे, म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। आणि आता जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आंदोलनाच्या रूपात आम्ही रिकाम्या सिलेंडर सकट रस्त्यावर उतरू। कारण आज आमच्या नवऱ्यांना डबे देता येत नाही आहेत, मुलांना डबे देता येत नाही आहेत, आजूबाजूला सिलेंडर मागावं तर त्यांच्याकडचेही सिलेंडर नाही आहेत। तर आम्ही करायचं काय? आता लाकडं शोधायला जंगलात जायची का? चुली पेटवायच्या का फ्लॅटमध्ये, ब्लॉकमध्ये, चाळींमध्ये?
ह्याचं उत्तर पण त्यांनी द्यावं ना. आज तुम्ही 7 वेळा निवडून आलेले आमदार आहात, 7 वेळा तुम्हाला मलबार हिलच्या जनतेने निवडून दिलंय. ते तुमची जात बघून नाही निवडून दिलं, तुमचा धर्म बघून नाही निवडून दिलं. तर तुम्ही एक चांगले आमदार म्हणून आमच्याशी चांगली ट्रीटमेंट कराल म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. आणि आज जर तुम्ही असा दुजाभाव करत असाल तर येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला 1000दा विचार करावा लागेल आमच्या दारात येताना मतं मागायला. मात्र लाडक्या बहिणीचा आवाज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऐकतील का, त्याची दखल घेतील का, तक्रार केलेली आहे. म्हणूनच तर आम्ही आज प्रश्न मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पण विचारतोय. आज काय आमची तुमच्या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्यात का? आज तुम्हाला लाडक्या बहिणींची आठवण येत नाही का? लाडक्या बहिणीच्या घरात चूल नाही पेटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना पण मी आवाहन करते, लाडक्या बहिणींची कदर करा, नाहीतर उद्या या लाडक्या बहिणी तुमची पण कदर करणार नाहीत. नक्कीच हा रोज जो दिसून येतोय मनसेमध्ये, येणाऱ्या काळात सरकारने याची दखल घेतली नाही तर नक्कीच या रस्त्यावरती उतरण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या काळात आता गॅस सिलेंडर संदर्भात आता मंगल प्रभात यांचं पत्र छगन भुजबळला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी आता वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलीस ठाण्यामध्ये थेट आता तक्रार करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात मंगल प्रभात लोढा यांच्यावरती कारवाई होणार का आणि येणाऱ्या काळात सरकार हे कशा प्रकारे आता गॅस सिलेंडरचा जो तुटवडा भासत आहे त्या संदर्भात पुढचं पाऊल आणि येणाऱ्या काळात आणि व्यवस्थित सुरळीत करणार का गॅस सिलेंडरच्या संदर्भात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.